की कोणीतरी उडतंय, उडता उडता मारताय, इकडनं गोळ्या झडताय, तिकडनं गोळ्या मारतायत, बरोबर. परंतु हे करत असताना अतिशय कष्ट लागतात, बरोबर आहे की नाही? हा, तर तुला किती चॅलेंजेस आले, कसं तू ओव्हरकम करतेस त्याच्यावरती? सुरुवातच भीतीने होते आणि नंतर म्हणजे आता जसं तुम्ही बघितलं की तलवार हातात घेईपर्यंत भीती वाटत होती की जमेल नाही जमणार, झेपेल नाही झेपणार, कारण आपल्याला सवय नसते आणि तलवार तिचं वजन खूप असतं. सेम बंदुकीचंही झालं होतं की खऱ्या बंदुकीचं जेव्हा वजन हातात आलं त्याच एक हे झालं. पण ताकदही तिकडनंच येते, भीतीतूनच ताकद येते, तारेनीच ताकद देते. वा 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 वा. आणि तुझ्या हाताला सुद्धा दुखापत झाली आहे, खांद्याला, आणि तरी सुद्धा तू आता इतकी छान तलवारबाजी सुद्धा आम्हाला करून दाखवलीस यार. खूप छान, खूप छान. थँक्यू. पण आता आणखीन आम्हाला किती ऍक्शन तुझी पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये? खरं सांगू का, ह्याची कल्पना मलाही नाहीये किती बघायला मिळणार आहे, कारण रोज आल्यानंतर माझ्या पुढ्यात काहीतरी वेगळं काढून ठेवलेलं असतं. आज हे करायचंय शिवानी, ओके. वा 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 वा. पण खऱ्या अर्थानं ना असं पात्र आम्हाला पाहायला मिळत नाही, बरोबर आहे की नाही? आणि तुला सुद्धा असं जेवायला कळलं की अरे यार हे पात्र आपल्याला करायला मिळणार आहे, इतकी ऍक्शन त्याच्यामध्ये असणार आहे, कसं वाटलं ग तुला? का तुला टेन्शन आलं, अरे बापरे एवढी मारामारी करायची आहे का? नाही, खूप नाही. चालू झाल्यानंतर भीतीत रूपांतर झालं, मी तेच सांगते, भीती वाटली. आणि पण जेव्हा करायला सुरुवात होते, जेव्हा आपण त्या ऍक्शन मध्ये येतो त्यावेळेस तारेनी ताकद देते. वा वा. सो ते होतं. वा वा. म्हणजे आता हळूहळू मजाच यायला लागलेली आहे. भरपूर. वा. असतं की एक असं काहीतरी पोलीस सदृश्य असं काहीतरी पात्र असलं की सगळे पोलीसवालेच त्याच्या बरोबर असणार, तसंच आहे की अजून काही वेगळं आहे याच्यामध्ये? हो, अजूनही आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करते एका अशा व्यक्तीपासून जो माझा घरात सुद्धा मला मदत करत असतो आणि बाहेर प्रोफेशनली जेव्हा मी काम करते तेव्हा सुद्धा मला मदत करत असतो. तारिणीचा जो राईट हँड आहे, अशा व्यक्तीला आपण आता इकडे बोलूयात, केदारला. वा वा वा. केदार. केदार उर्फ केडी. वा. केदार. हा, माईक. येस. वा. केदार, फार मजा आली यार. आम्ही हा जो काही प्रोमो पाहिला फार कमाल होता, बरोबर आहे की नाही? पोलीस आहेस तू, बरोबर, तुझा नेम कधी चुकत नाही असं आम्ही बघितलं, आम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. पण तुझा नेम हलतोय आणि म्हणून तुझाच कुठेतरी गेम होतोय असं सुद्धा आम्हाला दिसतंय. सो हे काय आहे नेमकं प्रकरण? काय तुझा नेम कुठे हलतो? नाही, कधीतरी तो हालेल पुढे जाऊन. अच्छा. ह्या फिक्स आहे माझा एम, बरोबर आहे. येस. आणि तारिणी टीम मधला मी शार्प शूटर असल्यामुळे माझा नेम कधीच चुकत नाही. यावेळेस थोडासा एक हलका चुकलाय, चुकण्याची शक्यता आहे. वा वा वा. बरं, तू या कुटुंबाबरोबरच राहतोस का तू वेगळा राहतोस? आम्हाला काहीच माहिती नाही म्हणून मी विचारतोय. कुटुंबाबरोबरच राहतो, पण मी बाहेर राहतो. अच्छा, बाहेर राहतो? बाहेर राहतो, कुटुंबाच्या बाहेर. अच्छा, कुटुंबात मतलब कुटुंबात एंट्री हवी आहे? एंट्री नाहीये मला नाही आहे. अच्छा, एंट्री नाही. अरे बापरे. का नाहीये एंट्री तुला कुटुंबात? कारण तो आता घराच्यांच्या दृष्टिकोनातून भाडेकरू आहे ना. अच्छा, ओके ओके. त्यामुळे घरात एंट्री नाही. वा वा. आणि तुझं हिच्या आत्याबरोबर तुझं काहीतरी खूपच गोड नातं आहे, एकदम खूप. म्हणजे तुम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही असं आहे. खूप छान बॉन्ड आहे आमचा. आम्हाला करमत नाही एकमेकांशिवाय. बिलकुल नाही करमत. तिने तुझ्यासाठी, लोक पत्र लिहितात प्रेमाने एकमेकांसाठी, बरोबर? तिने काहीतरी फलक बिलक लिहिलंय तुझ्यासाठी? काय नोट लिहिली आहे माझ्यासाठी? काय लिहिलंय? म्हणजे मी अलाउड नाहीये आतमध्ये अलाउड नाहीये. कपडे प्रदर्शनासाठी नाहीये, घालण्यासाठी. तर कपडे बाहेर टाकायचे नाहीत वाळत. अच्छा. आणि घरामध्ये विचारल्याशिवाय यायचं नाही. अरे बापरे, बरीच मोठी लिस्ट आहे ती. हो का? हो. अरे बापरे, म्हणजे खूप कठीण आहे. काय आहे ना, बाहेर एखादं तुला दिलेलं मिशन सहजासहजी तू पूर्ण करशील, पण हे आतमध्ये जाण्याचं मिशन मला जरा वाटतंय की खूप अवघडच आहे थोडस, नाही का? वा वा. बरं, हरकत नाही. याच्यात आणखीन पुढे काय काय होणार आहे हे तर आम्हाला निश्चितपणाने कळेलच, आणि ते पाहताना आम्हाला मजा सुद्धा येईल. तू सुद्धा याच्यामध्ये ऍक्शन करतोयस, तर तुला कसं वाटतं? यापूर्वी तू कधी असा अनुभव आहे तुला करण्याचा? नाही, या सिरियल मध्ये पहिल्यांदाच मी ऍक्शन सीन करतोय आणि करताना खूप मजा येते मला. फर्स्ट टाइम म्हणजे पहिलाच अनुभव होता ऍक्च्युअल गन फायर करण्याचा. प्रोमो मध्ये तुम्ही जसं बघितलं ऍक्च्युअल गन होती. सो ते करताना खूप मजा आली.
बेसिकली घाबरलो पण होतो की हे कसं करायचं वगैरे म्हणून, पण नंतर खूप मजा आली आणि ते झालं. वा वा वा. बरं तारिणी, मला एक अगदी शेवटचा प्रश्न आहे. काय असं ना, मी पण फिल्म्स मध्ये वगैरे आम्ही ते गन शॉट्स आणि केलेले आहेत, तर त्याचा जो पहिला आवाज आपल्याला ऐकायला येतो ना, त्याच्यानंतर कसं वाटलं होतं का तुला? कारण आपल्याला असं वाटतं गोटी गन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण पहिला गन शॉट आम्ही दोघं म्हणजे एम घेऊन डोळे स्ट्रॉंग असे सगळं एक वाजेपर्यंत तसे होते. मध्ये वाजलं आणि मग आम्ही दोघं होतो, कारण आम्हाला दोघांच्याही कानात काहीच ऐकू येईना. नंतर फुल सुन्न झालं होतं सगळं एवढ्या जोरात, पण ते एकदाच झालं. त्याच्यानंतर मग आता मजा यायला लागली. आता सवय झाली. कुटुंबातली सगळ्यात मोठी व्यक्ती जी तारिणीचा खूप मोठा सपोर्ट आहे ती म्हणजे आमची सुमी आजी. सुमी आजीला मी आता इकडे बोलवते. वा 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 वा. सुमी आजी आली 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 आली. सुमी आजी, वा. सुमी आजी सगळ्यात ज्येष्ठ आहे असं म्हणालीस? हो, सगळ्यात ज्येष्ठ आहे, सगळ्यात प्रेमळ आहे आणि सगळ्यात जास्त उत्साही सुद्धा आहे. हे तर आम्ही पहिल्यापासून पाहतोच, म्हणजे त्यांचा उत्साह. आणि कधी कधी आम्हाला असं वाटलं की अरे बापरे आज थोडंसं थकल्यासारखं वाटलंय, तर मला असं वाटतं सुमी आजीकडे पाहिल्यानंतर पुन्हा सगळ्यांमध्ये उत्साह येतो. हो, आमच्याकडे पण तसंच वातावरण. बरं सुमी आजी, मला सांगा बरं, तुम्ही पाहिलं का एकंदरीत कसं वाटतंय मालिकेचा पहिला भाग वगैरे? हो ना. आणि त्याच्यामध्ये इतक्या मारामाऱ्या आहेत ना, हा, मला एकदम साऊथच्या फिल्मचीच आठवण झाली. बापरे. हो, सांगते सांगू नका, मी साऊथच्या खूप फिल्म्स बघत असते. हो, ते मला कोण देतं माहिती का? आमच्याकडे खाण्याची. अच्छा, ओ केदार पुरवतोय तुम्हाला हे सगळं साहित्य. हो 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 हो. बरं, पण मला सांगा, खरं सांगा, आता साऊथच्या फिल्म्स तुम्ही पाहत असता, बरोबर आहे, साऊथच्या फिल्म्स पाहिल्यात तुम्ही, परंतु आमच्या इथे जे काही केदार आणि तारिणीची ऍक्शन तुम्हाला दिसली ती कशी वाटली तुम्हाला? तशीच मला आठवण झाली हो. वा 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 वा. बरं, हे तर झालं की ऍक्शन बद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल, पण हे तारिणी, तुम्हाला काय वाटतं कुठून आलं असेल हे तारिणीमध्ये ही ऍक्शन करण्याची जिद्द, किंवा ही ऍक्शन आपण म्हणतो ना उपजत काहीतरी असल्याशिवाय हे काही येत नाही? अगदी बरोबर बोलला. बरोबर ना. जी आई होती ती पोलीस मध्ये होती. अच्छा. आणि इतकी शूर, इतकी धाडसी. वा. त्या मनाने तारिणी खायची. बिचारी गरीब आहे. हो का? हो ना, सगळ्यांनी सगळं ऐकत बसतं. अरे बापरे. काय आमची मोठी सून गेल्यानंतर ना तिच्या बाबांनी दुसरं. अच्छा. त्यामुळे बिचारी सारखी हिला छळत, हे काम कर, ते काम कर, ते काम कर. अच्छा. मी सांगते हिला धाडसी हो म्हणून. बरोबर. ऐकते कुठे ही पोरगी. बरोबर बरोबर. पण चांगलंय, ती धाडस दाखवत नाहीये हेच चांगलंय. नाहीतर आईचं काय होईल हे आम्हालाच माहिती आहे, फक्त ज्यांनी प्रोमो पाहिलाय त्यांनाच. पण छान छान. बरं, आजी सुद्धा खूप गोड आहेच, बरोबर आहे, पण आत्ताच तिने आईचा उल्लेख केला, तर आईची शौर्य गाथा सुद्धा आम्हाला पाहायला मिळणार आहे की नाही? हो, 100%. वा वा वा. बरं, आणि बाबांचा सुद्धा उल्लेख झाला तर बाबांना सुद्धा भेटून घेऊया आपण. हो, आता पुढची व्यक्ती आमच्या कुटुंबातली तीच आहे, ते म्हणजे माझे बाबा. बाबा. वा 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 वा. बाबा. वा. माधव बेलसरे. वा वा. जरा घ्या माईक. वा वा. सर, मी असं ऐकलेलं आहे की इथे आल्यानंतर मी सुद्धा थोडीशी काय म्हणतो ना की थोडी खबर काढण्याचा प्रयत्न केला मी. जरा आपण या बाजूला येऊया सगळेजण. थोडंसं म्हटलं आपण सुद्धा जरा गुप्त हेरासारखं जरा आपले हेर पेरून त्याच्यातनं काही निघतंय का हे आपण पाहूया. तर मला असं कळलं ह्या सेटवरती सगळ्यात कमी डायलॉग्स हे तुमच्यासाठी लिहिले जातात. हे खरं आहे का? हो, म्हणजे मी आतल्यात धुमसतोय, आतल्यात बोलतोय, व्यक्त होत नाहीये. कारण माझ्या बायकोवर जे आरोप झाले त्याच्या संदर्भात माझ्याकडे काही पुरावे नाहीयेत, म्हणून मी काही बोलूच शकत नाहीये, कोणाला काही सांगूच शकत नाहीये. बरं, मी काय म्हणतो, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तिच्याबद्दल, ते मला देऊ शकता का? मग मी बोलायला सुरुवात करतो पटकन. नाही 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 नाही, सध्या तरी माझ्याकडे नाहीये, परंतु मला पूर्ण खात्री आहे कधी ना कधी तुम्हाला ते मिळतील आणि त्या दिवशी तुम्हाला जे काही बोलायचं, तुमच्या मनात जे काही साचलेलं आहे ते तुम्ही निश्चितपणानं बोला. सगळी बडबड बाहेर काढेल. वा 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 वा. पण तुम्ही सतत आतमध्ये धुमसत असता का? काय नेमकं काय प्रॉब्लेम होतो? सतत विचार करतो हे असं काय होतं.
माझ्या तारणीच्या बाबतीत सगळं असं का झालं, तिला लहानपणीच पोरकेपण का आलं, हे जे घडलं ते अनपेक्षित होतं आणि त्याला पटकन सामना करावा असं माझ्याकडे तेव्हा धैर्य नव्हतं. पण त्याच्यानंतर मग हिचं पालन पोषण नीट व्हावं म्हणून दुसरी आणली. ती आणल्यानंतर घरात जे काही कॉम्प्लेक्सेस सुरू झाले त्याच्यामुळे मी गप्प झालो, मी तमाशीत झालो. वा, म्हणजे करेक्ट आहे हे तुमचं अगदीच म्हणणं बरोबर आहे की काय आहे की मुलीची काळजी आहे, बरोबर आहे, पण त्याच वेळेला मात्र आपल्या बायकोवरती सुद्धा काही आरोप झालेले आहेत, त्याच्यावरती बोलण्यासारखं आपल्याकडे काही नाहीये, तर मी कसं काय बोलणार, बरोबर आहे. आणि त्यात तुम्ही दुसरं लग्न केलं. हो, आणि सगळी टोचणी सगळं ऐकून घ्यावी लागतात, बरोबर, समाजाकडची, घरातली सुद्धा वगैरे, बरोबर बरोबर, मग शांत असतो. करेक्ट आहे. आणि 2 लग्न झालेल्या माणसाने शांतच राहिलेलं बरं असतं. आता आपण असं करूया, ज्यांचा उल्लेख झालेला आहे तर त्यांनाच आपण माझ्या आईला बोलूया. आई, मी गप्प बसतो. हो हो हो, या. आई म्हणायचं नाही आम्हाला. अरे बाबा, किती वेळा सांगायचंय तुला? सॉरी. निशीची आई म्हणायचं. निशीची आई. निशीची आई असं म्हणायचं तुम्हाला नाही आवडत? नाही आवडत मला. हिने आई म्हणलेलं आवडत नाही. का हो, का पण का एवढा का राग आहे हिच्याबद्दल तुमच्या मनात? प्रेम का असावं ते सांगा ना. अच्छा, तिच्या आई झाल्या आमच्या कुटुंबाला, त्याच्यामुळे तिचा राग हिच्यावरही नाही. बरोबर आहे. हा, अच्छा, म्हणजे ते कारण आहे तुमचं. वा वा, बरोबर. पण मला सांगा, तुमच्या या घरामध्ये, या कुटुंबात, म्हणजे हिच्यावरती तर राग आहे हे लक्षात आलंच, माझ्या बाबा सुद्धा फार बोलत नाहीये, प्रेम कोणावरती आहे तुमचं या घरात? माझ्या निशीवर. आणि नम, 2 मुली आहेत माझ्या, खूप लाडक्या मुली. आणि निशी विशेष आहे. अच्छा, ती खूप हुशार आहे, सुंदर आहे, आणि तिचं म्हणजे हटके आहे सगळं, छान. हो का? मग आपण निशीलाच बोलवूया का? हो, निशू ये बाळा, बोलवा बरं. वा, हॅलो, हाय. हाय हाय, काय म्हणताय निशिता? कसं काय, बरं आहे ना? छान छान छान, अगदीच छान, अगदीच उत्तम. बापरे, होप्स. हो, वा, या अशाच बोलतात की शुद्ध मराठी सुद्धा मधून मधून येतं? बोलू शकते मराठी. अच्छा अच्छा, पण जनरल तुम्ही असंच थोडस नॉर्मली असंच बोलतात ना मराठीत? अच्छा, असंच तुमच्याकडे असं म्हणजे मराठी तर अशीच बोलतात, राईट? बरोबर बरोबर. नाही, आमचं ह्याच्या बाहेर वेगळं असतं एक मराठी, तर ते कदाचित इथपर्यंत आलं नसेल, हरकत नाही. पण छान. तुम्ही काय करता? मी सध्या फॅशन डिझायनिंग शिकते. ओके, वा. अँड पुढे माझे जरा मॉडेलिंगचे प्लॅन्स आहेत. वा, आणि ताईसाठी काही आहे की नाही स्पेशल प्लॅन? तुझ्यासाठी काय प्लॅन करायचा? तिच्यासाठी प्लॅन नाही करायचा? हा, म्हणजे वाय खुशी. अच्छा, बापरे, कुटुंबात जरा कठीणच दिसते. आजी एक आपली बाजूची दिसते, बाबा काहीच बोलत नाहीत, आई बिचारी राग ठेवूनच आहे, आणि निशीचं सुद्धा तसंच दिसते, बरोबर आहे की नाही? पण एक जण आहे ना आमच्या घरातलं शेंडेफळ. अच्छा, मग आपण तिला बोलूया? हो, चालेल ना. नमा. अच्छा, हे शेंडेफळ आहे का? वा वा वा. हा, बोला. नमा. येस. नमा तुमच्या बाजूने आहे ना? वा, नमा, काय सांगशील ताईबद्दल? ताई म्हणजे काय, तीच सगळं घरात मी करताना बघते. मी लहान असल्यापासून मी बघते की हीच सगळं करते. म्हणजे असतं ना की मोठी बहीण जे करेल ते आपल्याला करायचं असतं, तसं आहे की जर उदाहरणार्थ की मोठ्या बहिणीने समजा डान्स क्लास लावला तर आपल्यालाही करायचं असतं, तसं त्या पद्धतीने ती जे करते ते. काय बाकीच्या दोघी आहेत त्या तर नाहीच. म्हणजे सॉरी, हा, सख्खीची बाजू घे बरं. सॉरी. वाव, कुटुंबातला एकंदरीत तुमचा जो प्रेमळ संवाद आहे हा तर आमच्या लक्षात आलेलाच आहे सगळ्यांच्या. यानंतर आता अजून कोणी राहिले का कुटुंबात? राहिलेत ना. आमचं कुटुंब छोटं नाहीये, मोठं आहे. आमच्या कुटुंबात आमची आत्या सुद्धा आहे, तर आपण तिला पण बोलूया. वा, आत्या, या या या. आपण थोडस शिफ्ट होऊया का, म्हणजे आत्यासाठी तशी काही फार आत्याला जागा लागत नाही, तिने जागा बनवली ऑलरेडी तिची. हा, बर. काय आत्या, तुम्ही तर अतिशय, मला एकंदरीत पाहता तुमच्याकडेच मला लक्षात असं येत आहे की तुम्ही अतिशय प्रेमळ असणार, तुम्ही मितभाषी असणार, गोड असणार, सगळ्यांची काळजी घेणारे असणार, बरोबर की नाही? फार काही शो ऑफ नाही, अतिशय साधी राहणी, उच्च विचारसरणी वगैरे असं तुमचं सगळं असणार, असं एकंदरीत मला वाटतंय तुमच्याकडे. कोणीतरी पढवून पाठवलंय काय? नाही, मी विचार किंवा
मुद्दाम मला वाईट वाटावं किंवा टोचून बोलावं म्हणून हे सगळं बोलतोयस ना? अजिबात नाही, एवढी माझी डेअरिंग आहे का? असं असं का वाटतंय की मला कोणीतरी सांगितलं असेल किंवा पढवून पाठवलं असेल? शक्यच नाही. मुळात एवढ्या 3 तरुण पोरी तू काय करतोयस? आमच्या घरात कसं काय शिरलायस असं डायरेक्ट? अरे नाही, मी काय आहे, मी सुद्धा झी मराठीच्या कुटुंबाचा एक भाग आहे, त्याच्यामुळे मला परवानगी आहे कोणत्याही कुटुंबामध्ये जाण्याची. लांब अंतरावर उभा राहा जरा. बस एवढं बस. ठीक आहे, बोल. बरोबर, तिच्या जवळ जाईल तरी कोण? आधी मगाशी तरी प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले तेव्हा तुम्ही नव्हतात, त्याच्यामुळे तशी भीतीच वाटते मला. बरं आत्या, काय म्हणताय? बाकी कसं सगळं व्यवस्थित आहे? त्या केदारला का तुम्ही आतमध्ये येण्यापासून परत आणखीन त्याला अडवून ठेवलेलं आहे? सारखा आहे ना तो, आगाऊ कळत नाहीये त्याला. देवा, पोरी आहेत घरात तरुण, जरा काहीतरी भान असावं ना. कुठेही शिरतो, कसंही काही करतो, मोरडायला नको, कोणाचा तरी धाक पाहिजे. आणि मुळात तो भाडेकरू आहे, मालक नाहीये ना घराचा, आम्ही सांगू ते ऐकायला पाहिजे. अच्छा, तो भाडेकरू. मग तो त्याला तुम्ही वेगळं काही घर दिलेत का राहायला? एक छोटी खोली आहे आमची, भाड्याने दिली. अच्छा, ही किराणा मालाचं दुकान दिसतंय तीच. अहो ती खोली नाही, दुकान आहे ते. दुकानात कुठे त्याला राहायला दिलं? पण एकट्या मुलाला अजून किती काय लागणार आहे? कुठून आलाय, काय, कशाचा काही पत्ता नाहीये आम्हाला. घरात कसं घ्यायचं डायरेक्ट? बरोबर. ते आणि तुमच्या शब्दाबाहेर कोण जाणार, बरोबर की नाही? अर्थात. हो, मी सुद्धा घाबरलोय आता. आणि खऱ्या अर्थानं आत्याचा सुद्धा केवढा या संपूर्ण कुटुंबावरती वचक आहे हे तर लक्षात येतच आहे. मला असं वाटतं की एक वेगळं मिशन तुला आत्यासाठी सुद्धा उघडावं लागणार आहे इकडे, कारण आत्याचं मिशन हे जरा जास्तच कठीण मला दिसतंय. कसलं मिशन? नाही, आमचं वेगळं मिशन. एक तुम्हाला छान साडी घ्यायची आहे, त्याचं मिशन आहे ते. लपवाछपवी चालणार नाही, जे काय कळलं पाहिजे मला. हो, मिशन नाही, त्याला सरप्राईज. हा सरप्राईज आहे, छान आहे, खूप मोठं आहे ते. वा. बरं, मग आता संपूर्ण कुटुंबाची ओळख तर झाली. काव्या राहिली ना. काव्या ही आमची काव्य आहे, ही माझ्या आत्याची मुलगी आहे. काव्या? ही काव्य आहे का? संस्कार कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय यार. कुठे? काव्या? मी कुठे होते? प्रणव, मला जरा मॉडर्न राहायला आवडतं रे, पण आईला सांगू. मी तेच म्हटलं. अरे म्हटलं आता साडी बिडी मध्ये एकदम त्या दिवशी वेगळ्याच ह्याच्यामध्ये होती. हॅलो. नाही, जा, बरोबर आहे, पण इतकी छान साडी आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे? हे काय आहे? पदरात लपवून काय देते? अरे बघते म्हणजे काय, घेऊन जाऊन बघतेस की काय तिकडे आतमध्ये? नाही, बघ त्यात काय. वा, काय काव्याच्या सवयी आहेत एक आहे ना, कवितेसारखेच आहेत एकदम. हो ना, वा, छान. पण अतिशय उत्तम असं हे कुटुंब आहे. आणि हे कुटुंब झालं आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. पण या कुटुंबाच्या व्यतिरिक्त काही माणसं आहेत का याच्यामध्ये? पण आपण एक काम करूया, यांना जरा आपापल्या कामासाठी जाऊ देत तिकडे, है ना, कारण उगाच यांना कशाला त्रास द्यायचा. आत्या तर मला दिसतेच आहे किती बिझी आहे, तिचं तर मनातनं चाललंच आहे, बाई माझी कामं तिकडे अडलेली आहे, ती आधी पूर्ण करते मी. बरोबर आहे, काव्याला सुद्धा अडल्यासारखं वाटलं असेल, साडी बिडी तिने नेसलेली आहे इतकी सुंदर. या वा. नमस्कार. माहिती द्या त्यांना. नमस्कार मॅडम. हॅलो. मी छान, अगदी उत्तम. काय म्हणताय, कसं आहे? बरं आहे सगळं? मस्त, छान अँकरिंग करतोयस. अरे थँक्यू सो मच. कधी लागलं तर बोलवा मला. नक्कीच. तू माझे नियम पाळलेस, तू सत्याची बाजू घेतलीस आणि सत्य आहे तेच दाखवलंस आणि तेच बोललास तर 100% तुला मी चान्स देणार. अच्छा, म्हणजे जे खरं आहे तेच बोलायचं? हो. एकतर उगाच आरडाओरडा करून बोलायचं नाही, ती बातमी नसते. जिकडे आरडाओरडा होतो तिकडे बातमी नसते. अच्छा. फॅक्ट्स बोलले जातात तेव्हा ते संवादासारखे बोलले जातात, कारण आपले जे प्रेक्षक आहेत किंवा ज्यांना आपल्याला बातमी पोहोचवायची त्यांच्यापर्यंत आपल्याला खरं पोहोचवायचं. आपल्याला आपला फायदा नाही, आपल्याला त्यांचा फायदा करायचा. वा. म्हणजे असं म्हणतात की खरंच चौथा स्तंभ आहे आपल्या संपूर्ण या लोकशाहीचा. मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थाने असं जर प्रामाणिक जर सगळेच वार्ताहर असतील तर ते आपण अधिक ठामपणानं बोलू शकतो. मला असं वाटतं कोणी प्रामाणिकपणे काम करतंय नाही करतंय ह्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मी तर 100% प्रामाणिकपणेच काम करणार आहे. वा. कारण माझ्या कंपनीची आयडिओलॉजी आहे, माझ्या नेटवर्कची आयडिओलॉजी आहे, आवाज जनतेचा, ओळख महाराष्ट्राची. आवाज हा खराच हवा आणि जनतेच्या हितासाठी हवा आणि त्या जनतेचाच फायदा हवा आणि म्हणूनच आमचं नेटवर्क जे आहे ते आहे.
वा वा वा, किती छान. पण हे अशा खऱ्या बातम्या देत असताना किंवा प्रामाणिकपणानं बातम्या देत असताना तुम्हाला अडचणी येतात का हो? मग कधी असं वाटत नाही की देवीला जाऊ दे एखाद्याच्या फेवरसाठी बातमी एखादी? नाही, अजिबात नाही. मला असं वाटतं शेवटी कितीही खोटं बोललं गेलं तरी खरं हे शेवटी सगळ्यांच्या समोर येतच आणि त्याचीच आपण साथ दिली पाहिजे. चांगला प्रवास असो वाईट प्रवास असो, खरं खरं असतं. त्याच्यामुळे तेवढंच आणि तेवढंच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. वा. बरं, या तुमच्या नेटवर्कमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये आणखीन कोण कोण मंडळी आहेत ज्यांच्या बरोबर आज आमची ओळख होणार आहे, भेट होणार आहे? सर्वप्रथम मी युवराजला बोलवते. युवराज हा माझा भाऊ आहे. थोडासा बोलू का? आता माझ्याबद्दल सगळं तूच ठरवतेस तर तूच बोल. मी ठरवत नाही, जे आहे तेच मी बोलते. आत्ताच बोलले ना मी. सॉरी. युवराज जरा वाया गेलेला आहे वाटतो. मी असं तो ऍक्टर चांगला आहे, अच्छा, चांगला अभिनय करतो, त्याच्यामुळे तो वाटत नाही. पण तो वाया गेलेला आहे थोडा. पण बहीण म्हणून माझी जबाबदारी आहे की वाईट वाटेवर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला मी चांगल्या वाटेवर घेऊन येणार आणि ती जबाबदारी मी युवराजच्या बद्दल पण निभावते अजून. हो ना युवराज? आणि त्याच्यासाठी तू काय करतोयस? मी तुझं ऐकतो. वा वा, हे खूप करतोयस तू. हे खूप करतोयस खरं तर. वा. बरं युवराज, मला सांग, तू सुद्धा मदत करतोयस का यांना त्यांच्या न्यूज नेटवर्क मध्ये वगैरे? हो, म्हणजे ताई सांगेल तशी सगळी कामं ऐकतो आणि करतो. अच्छा, म्हणजे तू सुद्धा बातम्या त्यांना देतोस? नाही, माझ्यामुळे बातम्या तयार होतात. अरे बापरे. आणि काही काही बातम्या मग मला न सांगण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. अच्छा, ताई. बरोबर आहे. काय करणार, सगळ्याच बातम्या काही सांगण्यासारख्या नसतात. बरोबर. चांगल्या बातम्या आणि लोकांच्या हिताच्या बातम्या ह्या आपण दिल्या पाहिजेत. वा. एकंदरीत लक्षात आलं युवराज, आपलं एकंदरीत जे काही वागणं बोलणं आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबामध्ये कुणी आहे? ऍक्च्युली युवराजसाठी ना तुला म्हणून सांगते आणि आता मीडिया हाऊस आहेच म्हणून सांगते. मला असं वाटतं की एक बेजबाबदार माणसासाठी सगळ्यात योग्य डिसिजन हा लग्न असतो. अच्छा. त्याच्यामुळे मी आता लवकरात लवकर युवराजचं लग्न ठरवणार आहे. हेही मला आत्ता कळतं. वा. हो, कारण मीच सगळे डिसिजन्स घेते ना तुझ्या बाबतीतले. सॉरी. आणि तू ऐकणं अनिवार्य आहे कारण ते बरोबरच असतं. बरोबर, करेक्ट आहे. त्याच्यामुळे बेलसरे कुटुंब म्हणून एक कुटुंब आहे. अच्छा. त्यातली मुलगी मी बघते युवराजसाठी. अच्छा, हो का? हो हो. अच्छा. तुला काही त्या कुटुंबाबद्दल कळलं तर मला सांग. नक्कीच मी सांगेन तुम्हाला. फक्त आता आपण फार त्या देसाई कुटुंबाबद्दल नको बोलूया. मला असं वाटतं आपण आपल्या कुटुंबाबद्दल बोलूया. आणि आपल्या कुटुंबात आणखीन कोण आहे आपण त्यांना इथं बोलूया. माझी मोठी काकी, ही माझी चेतना काकी. वा. छोटी काकी आहे? छोटी काकी. वा, किती छान. काय म्हणते काकी, बरं आहे ना? काकी काय, कसं, व्यवस्थित? अरे बापरे, काकींचं बोलणं वेगळं आहे. बरं, मी काय म्हणतो तुम्हाला काकी, तुम्ही काय या चॅनल मध्ये आहात का तुम्ही कुटुंबात राहून संपूर्ण घर सांभाळता? काय करता तुम्ही? आम्हाला घरीच राहावं लागतं. अच्छा. तिच्यामुळे नेहमी आमच्यावर अन्याय होतो. काय हो? हा, म्हणजे सगळ्या पावर, सगळ्याचे निर्णय घेण्याची क्षमता फक्त तिच्यातच आहे. अच्छा. मी, माझा नवरा, भाऊजी, वहिनी, आम्ही आपल्या घरीच असतो आणि ती सांगते त्याला आम्ही आपलं हो 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 म्हणायचं. अच्छा. काकी, त्याचं कारण पण सांगा ना. काय कारण आहे? कारण आम्ही आमच्या परीने काहीतरी करतो ज्याला हे लोक कुरघोड्या म्हणतात आणि आम्ही आमच्या तोंडावरच पडतो. अच्छा, त्यामुळे मग आम्हाला कोणी निर्णय घेऊच देत नाही. तुमचं असं म्हणणं आहे ते कुरघोड्या वगैरे काही नाही, आम्ही आपला आमच्या परीने आमच्या लेवलवर आम्ही करत असतो. बरोबर. घेतलेले निर्णय चुकीचेच ठरतात. त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे पर्याय नाही ना, त्यांना माझंच ऐकावं लागतं. आणि दुर्दैवाने हे जे सगळं एम्पायर उभं केलंय ते एक वाईट काळ आला होता, त्याच्यातनं मीच सावरलं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नाहीये माझं ऐकण्यावाचं. अच्छा. अरे वा वा. तुम्ही निर्णय घेता ते चुकता, पण तुम्ही लग्नाचा सुद्धा निर्णय घेतलाय तर त्यांना सुद्धा बोलवा, म्हणजे आम्हाला तो बरोबर आहे की नाही तोही कळेल. अहो, माझे छोटे काका मॅक. अरे वा वा. त्यांचं नाव मकरंद आहे, त्यांना मी मॅक म्हणते. वाह. मैक. वाह. प्यार से कुछ जन मुझे मैक कहते हैं. वाह वाह. अरे काका पण छान आहेत की निवेदक म्हणून तुमच्या न्यूज चॅनल मध्ये. अरे नको असं करू, आहे ते बरंच आहे आमच्या घरात चाललंय. चुकीच्या न्यूज देतात ना, पुन्हा तेच आहे.
अरे देवा, खरं बोलतच नाही. अच्छा, तोच प्रॉब्लेम आहे, म्हणून टॅलेंट सगळं लपलाय आमच्या घरात. हे असं होतं, म्हणजे मला काय करायचं असतं आणि मला तोंडावरच पाडलं जातं, काय पर्यायच राहत नाही माझ्याकडे. अच्छा, काही बोलायला राहत नाही तुमच्याकडे. बरं बरं, हरकत नाही. पण तुम्ही तुमच्या परीनं तुमचे उद्योग सुरू ठेवा आणि लोक म्हणतील त्याला कुरघोड्या, आपल्याला काय फरक. बरोबर, आम्ही ते करतच नाही. बरोबर, आम्ही ते करतच नाहीये कुरघोड्या. कसल्या नाही कौशिकी, आम्ही बेटा तुला माहिती नाही. पण तुम्ही आता स्टेजवर आलात तर तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाचा उल्लेखही करावा असं वाटला नाही? काय झालं काय हेच असतं सगळं, मग मलाच बघायला. बरोबर बरोबर. एकदा व्यासपीठ मिळालंय तर आम्ही आमच्याविषयी बोलणार का भाऊजींविषयी बोलणार? बरोबर. जर चान्स मिळाला तर मी माझ्याबद्दल बोलून गेला. आणि हेच माझं होतंय, नेहमी माझं हेच म्हणणं असतं, मोठे म्हणून त्याला महत्व द्यायचं, हिने सगळं केलं म्हणून हिला महत्व द्यायचं. आम्ही काही आहोत की नाही या घरात? करेक्ट, बरोबर आहे. वा वा, छान छान. बरं आहे, तुम्हाला आता आम्हाला कळलं तुम्हाला व्यासपीठ का देत नाहीये, गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठच का देता येत ते. आमचे मोठे काका पण आहेत, ते आता जरा कामात अडकले, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. दयानंद काका. माझे आई बाबा वारल्यानंतर माझ्यासाठी जर एक बाबा म्हणून एक व्यक्तिमत्व जर असेल, त्यांना मी दया आबा असं म्हणते. अच्छा, सो ते दयानंद काका. अच्छा, ते आज येऊ शकले ते आज येऊ शकले नाही. काकू आली आहे का? काकू आली, ही माझी मोठी काकू. वा, नमस्कार. नमस्कार वहिनी, नमस्कार. अरे वा, काकू काय म्हणताय, उशीर झाला तुम्हाला यायला, काय झालं? हो, जरा काकांची तब्येत बरी नाही. अच्छा, आणि त्यांना नटायचं पण एवढं असतं ना. अच्छा, खूप असतं का त्यांना? पण तुम्ही सुद्धा घरातच असता का? तुम्ही सुद्धा यांना मदत करता? काय करता तुम्ही? नाही, मी घरात असते, म्हणजे घरातलं पण खूप काही काम असतं ना, आता ते मी सांभाळत असते. वा, म्हणजे काय माहितीये, जे ऐश्वर्य मी कमवलेलं आहे ते सगळं उपभोगण्यासाठी ही घरातली माणसं आहे. आणि ते म्हणजे त्याच्यात मला काही वाईट वाटतं अशातला भाग नाही. मी त्याच्यासाठीच ऐश्वर्य माझं कमवते की ह्यांच्यावर न्योछावर करून. वा 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 वा, ती एवढं आमच्यासाठी करते ना खरंच. आणि त्याची व्यवस्थित जबाबदारी तुम्ही घेतली. आमच्यासाठी काही करायलाच ठेवलं नाही. वा वा वा, किती छान. बर, आणि युवराजवरती तुमचं विशेष प्रेम असेलच? हो, युवराज म्हणजे माझा मुलगा आहे. हो हो हो, त्याच्यामुळे विशेष प्रेम. विशेष आणि तो त्याच्यासारखा दीपक, दीपक कुठेच जन्माला आलेला नसेल. वा वा वा, इतकं प्रेम आहे माझं त्याच्यावरती, शोधूनही सापडणार नाही असा. वा, बर, अजून? आमची मुलगी आहे. अच्छा, इरा. या इरा, ईशा. येऊ या इरा, ये बाळा. अरे अच्छा, अच्छा, ही पण आहे का? हो मग. अरे वा, छान छान. ही माझी मुलगी आहे इरा. अच्छा, फक्त हिला ऐकू येत नाही, हिला बोलता येत नाही, पण तिला बोललेलं सगळं कळतं, कारण ती कौशिकी खांडेकरची मुलगी आहे. हो ना? अरे वा, किती छान. म्हणजे हिला हळूहळू समजतंय आता. पण हिचं काय अतिशय ही अशी परिस्थिती हिची झाली, याचं काय कारण आहे? म्हणजे जन्मापासूनच ती तशी? नाही, ती जन्मापासून तशी नव्हती. शी वॉज अ नॉर्मल चाइल्ड. पण एक अशी घटना घडली माझ्या नवऱ्यामुळे, ज्याच्यामुळे तिला ऐकू येणं आणि तिला बोलता येणं बंद झालं. पण मला ही खात्री आहे, मला 100% खात्री आहे की तिला पुन्हा ऐकू येईल, तिला पुन्हा बोलता येईल, आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तिचे उपचार तसे चालूही आहेत, आणि मला 100% खात्री आहे की मी इराचा आवाज पुन्हा ऐकेल. वा 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 वा. आणि आता इरा काय बिचारी, ती आता सध्या तर तिला काही बोलता येत नाही, त्याच्यामुळे तिला तिच्याशी गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. पण आपण एक काम करूया, आपण पुढचे तुमचे कुटुंबातले काही सदस्य असतील तर त्यांना आपण बोलूया. आमची ईशा आहे, अगदी लाडकी. अच्छा, माझी मुलगी आणि माझे जावई. अरे जावई पण आहेत का? या थोडं इथे या बरं, खूप मोठं कुटुंब आहे तुमचं. या जावई. काय झालं? अरे प्रेम. ही काळजी घेतात ना? हो, आम्ही नाही घेतली तेवढी काळजी ते घेतात. हो, ते दिसतच आहे. खूप प्रेम. असा माझा प्रेमळ एक नवरा आहे. आणि हे कसे आहेत की कौशिकीचं फारच ऐकतात. अच्छा, मला काय ते पटत नाही. माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जर पटत नाही ना, तर ते आपण तोंडावर डायरेक्ट बोलून टाकायचं.
बरोबर आहे. सो असा बेसिकली माझा स्वभाव आहे. मी काही कोणाला जुमानत नाही. माझी आई मला गप्प राहा गप्प राहा गप्प राहा असं किती सांगितलं तरी सॉरी मी गप्प राहू शकत नाही. आता गप्प राहा. वा, म्हणजे कौशिकी मॅडम, मला असं वाटतं बाहेर तुम्हाला जेवढं स्ट्रगल आहे त्याच्यापेक्षा जास्त घरात आहे एकंदरीत, खूपच जास्त. बरं, काय जावई बापू, आपण काही बोलता का फक्त पाणीच बोलायचं आहे तुला? मी फक्त तिची काळजी करतो. वा. आणि ती म्हणेल ते मला सगळं पडतं. हो का? अच्छा. अरे वा वा, किती छान. आधी मम्मा म्हणायचं, आता मम्मा म्हणतोय. वा वा, छान छान, सुंदर. पण असंच राहिलं पाहिजे. सुखी संसाराचा हा मंत्र आहे, काळजी करू नकोस मित्रा. छान आहे, उत्तम. चला, एकंदरीत आपण या कुटुंबाबरोबर सुद्धा आपली भेट झालेली आहे, यांच्याशी ओळख झालेली आहे. यांच्याबरोबर सुद्धा आपण एक फोटो घेऊया. हा, काय असतं की आपण म्हणतो की मालिका अतिशय उत्तम आहे, हे सगळं त्याच्यामध्ये फार ऍक्शन आहे वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा ही ऍक्शन करत असताना पण त्याच्या पाठीमागे सुद्धा एक जोरदार ऍक्शन चाललेली असते. आणि प्रत्येकाबरोबर व्यवस्थित 2-2 हात तिथे करावे लागतात, प्रेमानं समजवावं लागतं, कधीतरी कठोर शब्दांनी समजवावं लागतं. ही संपूर्ण ऍक्शन आमच्या तारिणी सारखीच ज्या करत असतात त्यांना आपण जोरदार टाळ्यांनी इथे आमंत्रित करूया. शर्मिष्ठा राऊत यांना. एरिकॉन टेलिफिल्म्सच्या निर्मात्या म्हणून त्या काम पाहत असतात, कार्यरत असतात, आणि त्यांच्यासोबत असतात तेजस देसाई सुद्धा. बरोबर आहे की नाही? तर मी आता ह्या दोघांना विनंती करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सुमेधला विनंती करतो की आपण या मालिकेबद्दल सांगायचं आहे. द्या एक माईक द्या बरं. वा, चॅनलच्या मदतीला येतो बघ. नक्कीच या मालिकेबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक स्त्री ही एक दुहेरी भूमिका निभावत असते तिच्या आयुष्यात. मग ती जेव्हा स्वयंपाकघरात असते, ती घरातली कामं करत असते, त्या क्षणी ती ऑफिसमध्ये जाऊन PPT सुद्धा बनवते. ही जी धावपळ आहे, ही जी धडपड आहे, ही आत्तापर्यंत कुठेही अशा पद्धतीने हायलाईट नाही झाली आहे. तो प्रयत्न आणि ती पराकाष्ठा आम्ही केलेली आहे, जिथे स्त्रीची एक दुहेरी भूमिका तारणीच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. की घरात सगळं हाताला उरत असलेली अशी ही तारिणी, ही जेव्हा बाहेर जाते आणि जेव्हा ती अन्यायाविरुद्ध लढते, तेव्हाच ती तितकीच कणखर असते आणि ती तितकीच घरात सक्षम असते. वा, अशी ही मालिका आहे. आणि त्याचसोबत त्याच्याबद्दल अजून काही बोलण्यासाठी शर्मिष्ठाला विनंती. खरं तर तारिणीबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की 11 तारखेला जेव्हा ती लॉन्च होणार आहे त्यातूनच बरंच काही बोललं जाणार आहे आणि बरंच काही बघायला मिळणार आहे. मला असं वाटतं की नेहमी आपण मालिका म्हटल्यानंतर उत्तम सेट, त्याच्यानंतर नात्यांची गुंतागुंत, हे आपण नेहमी मालिकेमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी बघत असतो. पण इथे एक व्हिज्युअल ट्रीट अशी आहे की ॲक्शन सिक्वेन्स किंवा ॲक्शन सिरियल, ॲक्शन मालिका, हे सुद्धा याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि मला वाटतं की ॲक्शन सिक्वेन्स म्हटल्यानंतर ते बघण्यातच जास्त गंमत आहे सांगण्यापेक्षा. माझ्यासाठी मी असं म्हणेन की तारिणी नक्कीच तारिणीचं हे आहे की जगाला तारणारी दुर्गा तशी दुष्टांचा संहार करणारी तारिणी. पण माझ्यासाठी तारिणी मी म्हणेन की धैर्य, ध्यास आणि ध्येय याचं कॉम्बिनेशन म्हणजे हे तारिणी आहे. आणि हे सेम ही तारिणी ज्यावेळेला आम्ही मालिका करायला सुरुवात केली, म्हणजे झी मराठीने बोलावून असं म्हणतात ना की परमेश्वर एक हातातून घेतो तर दुसऱ्या हातातून तेवढंच डबल देतो. तर अशी गोष्ट होती की झी मराठीचे आमचे दोन्ही शो, तुला शिकवेन चांगला धडा आणि नवरी मिळेल हिटलरला, एकाच दिवशी बंद होणार होते. निर्माते म्हणून जे लोक हे ऐकतील त्यांना माहिती आहे की हा केवढा मोठा धक्का असू शकतो. पण त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी झी मराठीने एरिकॉन टेलिफिल्म्सवर टाकली, ती तारिणीच्या स्वरूपामध्ये. आणि नक्कीच आम्हाला ती पेलायला खूप मजा येते. याच्यात मी खास उल्लेख करेन हेमाचा, कल्याणी पाठारे, राची शिंदे, सिद्ध, सुमेध, प्रल्हाद, त्यानंतर पूर्णानंद जे आमचे डायलॉग रायटर आणि स्क्रिप्टप्ले रायटर आहेत ते आत्ता इथे नाही आहेत. पण भीमराव मुळे आमचे डिरेक्टर, पियुष, ह्या सगळ्यांची साथ जर नसेल आणि ती भट्टी जर व्यवस्थित जमली नाही तर कोणतीही मालिका बनू शकत नाही. त्यासाठी सुद्धा, स्वतःसाठी सुद्धा, किंवा मी
असं म्हण की एरिकॉन टेलिफिल्म्सला सुद्धा जसं मी म्हटलं की धैर्य ध्यास हे आहे, तर त्याप्रमाणे मी असं म्हणेन की निर्माते म्हणून या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये उभं राहणं हे खूप धैर्याचं काम आहे. सतत चांगले चांगले प्रोजेक्ट्स हे या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा एरिकॉन टेलिफिल्म्सचा ध्यास आहे. आणि आमचं ध्येय एकच आहे की तारिणी ही झी मराठीवरची नंबर 1 मालिका झाली पाहिजे आणि ती स्लॉट लीडर ठरली पाहिजे. त्यामुळे झी मराठीसाठी आम्ही खूप 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 आम्ही त्यांचे आभारी आहोत की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमेध आणि सिद्धवचं खूप कौतुक. आता इथे सिद्धव नाहीये पण आउट ऑफ द बॉक्स जाऊन सुद्धा जी मदत केली जाते, कारण त्या दोघांनी स्वतः प्रोडक्शन हाऊसेसमध्ये काम केल्यामुळे त्यांना ते प्रोड्युसरला समजून घेणं, नुसतंच काय म्हणतात त्याला बर्डन टाकणं असं करत नाही. ते आमच्या खांद्याला खांदा लावून उभे असतात आणि ते प्रोडक्शनला ऑन फील्ड सुद्धा तसेच उभे असतात. सो थँक्यू सुमेध, थँक्यू सिद्ध. किती छान, किती छान. सगळ्या प्रवासामध्ये शर्मिष्ठा आमची तारिणी आहे. हो खरंच हे अगदी खूप मनोभावे हे म्हणतो. आणि तारिणीचा हा प्रवास जो आहे तो आता तुम्ही पात्रांच्या आणि त्यांच्या ते भेटतील तुम्हाला, सो त्यांच्यासोबत उलगड आलंच. पण ही मालिका जी आहे ही मालिका हा एक नवा ध्यास आहे. जसं शर्मिष्ठाने सांगितलं तो खूप मोठा ध्यास आहे. तर आपण सुरुवात करूया. मला फक्त अगदी एकच महत्वाचा प्रश्न की या मालिकेतून आपण नेहमीच म्हणतो की झी मराठी काहीतरी आम्ही काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. मी आता म्हटलं की या मालिकेचा जॉनर जो आहे तो नवीन आहे, वेगळा आहे, बरोबर आहे की नाही. तर का वाटलं असं झी मराठीला, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता की यार आपण अशा पद्धतीची एक मालिका करूया ज्याच्यामध्ये नेहमी असं दाखवलं जातं की एक सामान्य महिला आहे, ती फार पिचलेली आहे, ती दबलेली आहे, बरोबर आहे की नाही. पण तसं नाहीये खऱ्या अर्थानं. आता आपण शर्मिष्ठा ताईला सुद्धा पाहतो आहोत, बरोबर आहे की नाही. किती छान पद्धतीनं ती अगदी खांद्याला खांदा लावून आणि सगळ्यांच्या पुढे राहून निर्माती म्हणून ती संपूर्ण ही मालिका असेल, अनेक तिचं मालिका असतील किंवा ते प्रोडक्शन हाऊस असेल ते चालवते. तर अशी एक डॅशिंग महिला आपण पुढे आणूया असं झी मराठीला वाटलं. याच्या मागचं काय कारण होतं? याच्या मागचं कारण ना माझ्याकडे 2 ते 3 वाक्यात फक्त सांग. कोण म्हणतं तू कमी आहेस? वा. कोण म्हणतं तू कमी आहेस? सांगू का? तीच खरी जगण्याची हमी आहे. वा 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 वा. हे ते ब्रीद आहे, हे तारिणीचं ब्रीद आहे. कारण की आज आत्ता आपण मग ती गावाखेड्यामध्ये राहणारी मुलगी असो किंवा ती शहरामध्ये राहणारी मुलगी असो, ती आज इतकी खमकी आहे, त्यांची ध्येय आहे, त्यांची स्वप्न आहे, त्यांचे ध्यास आहे, त्यांना जगण्याची जी उमेद आहे ती उमेद आपण अशा एका उंचीवरती ठेवलेली आहे. आणि अशा अनेक महिला आज आपण पाहतो आहे. ऑपरेशन सिंदूर मधनं एक खूप मोठा संदेश आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच आपल्या तारिणी आहेत. बरोबर. आज आपल्या आजूबाजूला इतक्या तारिणी आहेत. तर झी मराठीला हे नक्कीच वाटतं की अशा तारिणींचा गौरव व्हायला पाहिजे आणि नुसता गौरव नाही तर ह्याची कथा व्हायला पाहिजे. वा. हे झी मराठीचं ब्रीद आहे आणि नेहमी आणि हेच त्या गोष्टीचं वेगळेपण आहे. आणि ही हमी जी आहे ही हमी झी मराठी देते. वा वा. हे नक्कीच सांगेल. वा वा वा. नक्कीच. आणि आता मला खूप तेजसला मी खूप मिस करते कारण या तारिणीला उभं राहण्यासाठी तारणारा माझा तो सुद्धा आहे, इतकाच महत्वाचा आहे. त्यामुळे तेजस आय मिस यू.